हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी करणार आहे पावभाजी. 31 उद्या आहे आणि उद्या एकादशीसुद्धा आहे. सो वेजसाठी खूप चांगला ऑप्शन आहे पावभाजी. आणि परवा आहे 1 जानेवारी आणि आम्ही जाणार आहे पुण्याला. सकाळी लवकर जायचं आहे 4:30 वाजता. सो ट्रॅव्हलिंगमध्ये काही प्रॉब्लेम नको. सो आम्ही लाईटच जेवण जेवणार आहे, त्यामुळे 31ला साधं सिम्पलच करणार आहे. सो एकदम इझी आणि पटकन होणारी रेसिपी आहे. पावभाजी सर्वांनाच करता येते, पण सर्वांच्या पद्धती वेगळ्या असतात. सो मी तुम्हाला आज दाखवते की मी कशी करते पावभाजी, आणि अशी करून बघा, खूप टेस्टी होते. सो गाईज, पावभाजीसाठी मी ते रेडी करून ठेवले आहे सर्व. इथे आहेत मटर, हे आहे बीट. बीटाने कलर छान येतो, सो हे ॲड करते मी, आणि हेल्दी पण असतं. इथे आहे बटाटी, गाजर आणि टॅमॅटो. हे मी आधी कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. दाखवते तुम्हाला कसं शिजवते ते. आणि यामध्ये काही लोक फ्लावर पण यूज करतात. तुम्हाला हवे तुम्ही फ्लावर पण यूज करू शकता. सो गाईस, मी कुकर घेतला आहे. सो कुकरमध्ये थोडंसं तेल घेते. यामध्ये थोडं जिरं ॲड करणार आहे. हा आहे पावभाजी मसाला. मसाला करपून द्यायचा, लगेच टॅमॅटो ॲड करायचा. आणि आता सर्व भाज्या ॲड करते. आणि आता पाणी ॲड करते. मी 3 ग्लास पाणी ॲड करते. आणि ही पावभाजी मी 5 जणांसाठी बनवते. आता झाकण लावून ठेवायचं आणि मी 2 शिट्ट्या करून घेणार आहे ह्याच्या. हे बघा, हे बघा, असं दिसतंय. आता हे झाकण लावून घेते. सो गाईज, इथे आपली भाजी कुकर लावून झाली आहे, शिजली आहे. मी थोडं याला कुकरमध्येच मॅश करून घेणार आहे. नंतर फोडणी दिल्यानंतर थोडं मॅश करणार आहे. आणि फोडणीसाठी मी इथे घेतलं आहे कांदा, घेतला आहे 2 कांदे आहेत बारीक चिरून घेतले आहेत. इथे शिमला 2 घेतले आहेत. इथे हिरवी मिरची आहे, थोडी बारीक करून घेतली आहे. इथे आलं लसूणची पेस्ट आहे. इथे पावभाजी मसाला, इथे काश्मीरी लाल मिरची, आणि बस थोडं बटर. सो गाईज, मी आता फोडणी देते. सो मी पहिले तेल ॲड करते. बटर ॲड करते. यामध्ये शिमला ॲड करते. पाच मिनिटं याला परतून घेणार आहे.
गॅस फास्ट ठेवायचा हे करताना. आता मी कांदा ॲड करते. कांदा आपल्याला थोडासा पिंक होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. शिमला मी कुकरला नाही लावली कारण त्याने थोडी टेस्ट कमी होते. सो कांदा पिंक झाला आहे आपला हलका. मी आता आलं लसूणची पेस्ट ॲड करते. ग्रीन चिली ॲड करते. पावभाजी मसाला, काश्मीरी लाल, बस थोडंसं परतून घ्यायचं याला. कलर बघा कसा आलाय, मस्त. बस यामध्ये ज्या भाज्या होत्या त्या आपल्याला ॲड करायच्या आहेत. थोडं पाणी ॲड करायचं आणि थोडं शिजू द्यायचं. नंतर मॅश करायला घ्यायचं, त्याने इझी पडतं. मीठ ॲड करते. कस्तुरी मेथी, मी ते मॅश करून घेते. इथे भाजी मस्त रेडी आहे. इथे घेतलंय बटर. थोडी भाजी ॲड करायची आहे. कोथिंबीर आणि पाव लावायचा आहे मस्त. सो इथे मी चीज टाकते. सो गाईज इथे पावभाजी रेडी आहे. मस्त झाली आहे. कलर पण खूप छान आला आहे बिकॉज आपण बीट यूज केलं ना त्यामुळे. रेडी आहे इथे आपली चीज पावभाजी.